कशामुळे बंद केलं रे? हा विठ्ठल 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 नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैव म्हणजे काय? आम्ही म्हणतो ना की आमचे ते दैवातच नाही, म्हणजे भाग्यात नाही. मग भाग्यवंत कुणाला म्हणायचं? तर जो देवाशी संबंध ज्याचा आला त्याला खऱ्या अर्थानं भाग्यवान म्हणायचं. पण देवाशी संबंध असाच येईल का? तोही चतुरा, तो शिरोमणी, तोही लई चतुर आहे. नुसतं येऊन बसला आणि हिथं जर समजा दुसऱ्या गप्पा मारीत बसला असेल तर त्याला भाग्यवान म्हणता येणार नाही. बसायचं धर्ममंडपात येऊन, पण गप्पा दुसरे असतील तर तोही भाग्यवान नाही. मग काय करावं लागतंय? तर त्याच्यासाठी त्याला शरण जावं लागणार आहे. पण शरण जाणं कसं आहे? की शरण जाताना व्यावहारिक आम्ही जे काही शरण म्हणतो, एखाद्या युद्ध चालू आहे, युद्ध चालू असल्यानंतर शरण जायचं म्हणजे काय महाराज? दोन म्हणजे आपण काय म्हणतो, दोन ही पार्ट्या म्हणायचं किंवा त्याला काय म्हणायचं, दोन गट. दोन गटामध्ये तुंबळ युद्ध झाले. पण अगदी पुन्हा 2 दिवस 4 दिवस 8 दिवस झाल्यानंतर मात्र त्याच्यातली एक जे काही गट आहे तो अगदी त्याचं सैन्य मेलं, सगळं झालं. पण उर्वरित जे लोक आहेत आता राहिलेले तरी जिवंत राहावत ना, हा उद्देश मानत आल्यानंतर ते शरण यायला निघाले. आता शरण यायला निघाल्यानंतर त्यांनी कसं यावं लागल? शस्त्र घेऊन आलं तर चालेल का? शस्त्र घेऊन आलं तर शरण जातील का? मग शस्त्र घेऊन आले तर ते शरण आले असं म्हणता येणार नाही. मग त्यांना काय करावं लागेल? आधी काय करावं लागेल? शस्त्र खाली ठेवावं लागतील. मग आम्हाला देवाला शरण जायचंय, आम्ही काय केलं पाहिजे? 6 शस्त्र बाजूला ठेवले पाहिजेत ना. कोणते शस्त्र? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, दंभ, अहंकार. हे शस्त्र आम्हाला बाजूला ठेवावं लागतील ना. शरण कोणाला जायचंय? देवाला जायचं. युद्धात शरण जायचंय, शस्त्र बाजूला ठेवावं लागतील. कारण काय? शस्त्र हे विनाशकारी आहे. आणि हे 6 जे शस्त्र आहेत ना आपल्याकडे आपण बाळगलेली, हे सुद्धा विनाशकारी आहेत. मग देवाजवळ जायचं तर आम्हाला हे 6 शस्त्र आधी बाजूला ठेवावं लागतील. म्हणजे आधी तुम्हाला तुमच्यामधला दंभ, अहंकार, लोभ, राग, द्वेष ह्या सगळ्या गोष्टी आधी बाजूला ठेवावं लागतील. त्यावेळेला तुम्हाला भगवंताला शरण जाता येईल. देवाच्या म्हणे झाला आणि मग महाराजांनी प्रमाण काय दिलं? काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. सगळ्या अगदी गोष्टीनं खऱ्या अर्थानं ज्या वेळेला त्याला शरण जाल. मग हे झालं व्यावहारिक सांगितलं की युद्धाला जायचं म्हणलं तर काय करावं लागतंय? की तुम्हाला ते शस्त्र खाली ठेवावं लागतील. आणि आध्यात्मिक आपल्या संप्रदायाच्या हिशोबाने जर म्हटलं तर तिथं काय सांगतात की हे षडगुण जे आहेत ते अस्त्र बाजूला ठेवावं लागतील. त्यावेळेला तुम्हाला शरण जाता येईल. आणि मग ते शरण जाताना माऊली ज्ञानेश्वर एका ओळीतून सांगतात शरण कसं गेलं पाहिजे? तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. की महाराज म्हणतात की शरण जायचंय तर शरण कसं गेलं पाहिजे? तर ह्या सगळ्या गोष्टी, अहंकार, हा अहंकार सुद्धा गेला पाहिजे. चित्त, हे चित्त फक्त चित्तामध्ये फक्त तो ईश्वर म्हणजे ईश्वरच फक्त त्याच्या चित्तामध्ये असला पाहिजे. वाचा ही फक्त ईश्वरासाठीच वापरली पाहिजे. एवढंच नाही, दिलेलं शरीर, अंग म्हणजे शरीर, शरीर सुद्धा कोणासाठी अर्पण झालं पाहिजे? तर ते फक्त ईश्वरासाठीच झालं पाहिजे. याचा अर्थ त्यांनी काय सांगितलं? कसं शरण गेलं पाहिजे? महोदधिका गांग रिघाले जैसे, म्हणजे गंगा जशी निघाली तशी. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. ओ तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. पुढं काय?
अवघ्या झाल्या उर्मी, अवघ्या झाल्या उर्मी एक माय, अवघ्या झाल्या उर्मी एक माय, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. जशी गंगा सागराला शरण गेली तशी तिचं परत पाठीमागं काही राहतं का शिल्लक? ती पूर्णपणे शांत होते. म्हणजे काय होते? सागरामध्ये ती एकरूप होते, ती मागं काही शिल्लक ठेवत नाही. तसं आम्हाला जर शरण जायचं असेल तर माऊली म्हणतात की अहम अहम वाचा चित्त अंग. म्हणजे एक तर अहम म्हणजे अहंकार नष्ट झाला पाहिजे. अहंकार कुठल्याही पद्धतीचा आपल्याकडे राहता कामा नये. वाचा, वाचेने काय केलं पाहिजे? तर वाचेनं खऱ्या अर्थानं ती वाचा त्याच्यासाठीच अर्पण केली पाहिजे की भगवंताचं नामस्मरण सोडून त्या वाचेला दुसरं काहीही येता कामा नाही. ते शरण जाणं म्हणजे वाचेनं शरण जाणं. वाचे वदता वाचे वदता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. म्हणजे वाचेनं जर त्या ईश्वराचं नाम घेतलं तर सगळे जे काय आपल्यामधले दोष आहेत ते बाजूला जातात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही देवाची आणि तुमची ऐक्य होतं. जसं की गंगा सागराला मिळाल्यावर वेगळी राहत नाही तसं आम्ही जर समजा देवाचा अंश असू तर वाचेनं शरीरानं शरीर हे काय शरीर हे तरी काय खरे असं एक प्रमाण आहे बघा काहीतरी. म्हणजे नाही ते नाही. आणि म्हणून की शरीर असेल, वाचा असेल, चित्त असेल आणि तुमचा अहंकार असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या बाजूला ठेवून त्या ईश्वराला जर शरण तुम्ही गेलात तर खऱ्या अर्थानं तुमचं आणि ईश्वराचं ऐक्य होईल. आणि एकदा ईश्वराचं ऐक्य झाल्यानंतर तो कसा आहे? त्याच्याकडे सगळं सर्व सुखाचे बापर खुमा देवीवर. जे आम्हाला सुख आम्हाला संसारामध्ये किंवा या मानवी देहाला आल्यानंतर अपेक्षित आहे ते एकदा देवामध्येच विलीन झाल्यावर आणि देवातून आमच्यात भेद एकदा नाहीसा झाला तर आम्हाला सुख मिळायला अडचण राहिलीच कुठं. कारण का तर त्या देवाकडे सगळं सर्व सुखाचे अगार बापर खुमा देवीवर. म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला कुठलंही दुःख राहण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की जर तुम्हाला भाग्यवान व्हायचं असेल तर एक तुम्हाला त्या देवाला अनन्य भावानं शरण जावं लागल. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी. आणि म्हणून की या संसार रूपी जो काही भवसागर आहे त्याच्यातून आम्हाला तरायचं असेल तर भाग्यवान व्हायचं असेल तर काय करावं लागेल तर त्या देवाला शरण जावं लागेल. अनन्य भावानं शरण गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला तरण्याचा मार्ग तोच आहे. आणि म्हणून की जर तरायचं असेल
तर काय केलं पाहिजे, तर त्या देवाला शरण गेलं पाहिजे. आणि शरण गेल्यावर मात्र तुम्ही तरले जाता, हा भरोसा संत इथं सांगतात अभंगाच्या दुसऱ्या. दर्या